नमस्कार आत्मा मालिक, कसे आहात तुम्ही सर्व? उज्ज्वला लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. बहरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देवो, परमेश्वर तुम्हाला सुखात ठेवो, अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी अगदी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये सद्गुरू जंगली महाराज भक्तांना कशी माहिती देत होते आणि काय सांगत होते या संदर्भाचाच माझा आजचा व्हिडिओ आहे. सद्गुरू जंगली महाराज हे भक्तांना सांगत असत, आपले मन आनंदी ठेवायचे की आपले मन दुःखी ठेवायचे, फक्त आनंदी राहावे, परमेश्वराचे होता होईल तेवढे नामस्मरण करावे आणि जास्तीत जास्त आत्मचिंतन करावे. बाबा म्हणतात, जे आपल्या अंतःकरणात आहे तेच आपल्याला बाहेर दिसत असते. प्रत्येक जण आपल्या वासनेनुसार जगत असतो, प्रत्येक जण आपल्या वासनेनुसार वागत असतो. परमेश्वराचे नामस्मरण पण आपल्या मनात इच्छा असेल तर नामस्मरण करत असतो आणि परमेश्वराविषयी जर प्रेम नसेल तर परमेश्वराचे नावही कधी घेऊ शकत नाही. बाबा म्हणतात, संसार ही अभिमानाची बहिर्यात्रा आहे आणि त्यातून परमेश्वराचे नामस्मरण किती करायचे हे आपले आपणच ठरवायचे असते. सद्गुरू माऊली म्हणतात, आत्मा ज्याने प्रफुल्लित होतो ते म्हणजे श्रेय होय. जो जीव आहे, जे श्रेष्ठ आहे आणि जो सर्वोत्तम धर्म आहे, ह्या ब्रह्मज्ञानी रूपाला माया म्हणतात. आत्म्याला जाणून ते वंदन करत असतात. म्हणून परमेश्वराविषयी भाव असावा, परमेश्वराविषयी प्रेम असावे, परमेश्वराच्या दर्शनाची आतुरताही आपल्याला असावी आणि परमेश्वर काय आहे हे पण आपण समजून घेणे महत्त्वाचे आहे. आपण आलेल्या जीवनात जर परमेश्वराचे नामस्मरण केले नाही, परमेश्वराविषयी आपल्या मनात प्रेमच नसेल तर आपल्या जीवनाचे सार्थक होणार नाही. प्रत्येकाने मानव जन्मात येऊन आपल्या जीवनाचे सार्थक करून घ्यावे असा उपदेश सद्गुरू जंगली महाराज भाविकांना वारंवार करत होते. म्हणजे सद्गुरू जंगली महाराजांना दुसऱ्यांचे दुःख कधीही बघवत नव्हते. बाबा खूप दयाळू होते. आत्मा हा पाहणारा आहे, तो कधी दिसत नाही. जात धर्म हा मनुष्यानेच निर्माण केलेला आहे. परमेश्वराने प्रत्येकाला सारखेच शरीर दिलेले आहे. अर्थात म्हणजेच मनुष्याच्या शरीराची रचनाच परमेश्वराने केलेली आहे. कोण कोणत्या जातीचा, कोण कोणत्या धर्माचा हे मनुष्यानेच ठरवलेले आहे. परमेश्वराने असे काहीही ठरवलेले नाही. म्हणून बाबा म्हणतात, जात धर्म हे सर्व मानवानेच निर्माण केलेले आहे. हिंदू, मुस्लिम, सीख, ब्राह्मण, पारशी या सगळ्या जाती मानवानेच निर्माण केलेल्या आहे. मानवाने अशा जाती निर्माण केल्या, त्यामुळे भेदभाव वाढलेला आहे, वादविवाद वाढलेले आहे. कोण ह्या जातीचा, कोण त्या जातीचा, प्रत्येकाने एकमेकांमध्ये भेदभाव केलेला आहे असे सद्गुरू माऊलींचे म्हणणे आहे. प्रत्येकाने भेदभाव न करता एक समानतेने वागावे आणि होता होईल तेवढे सर्वांनी एकत्र येऊन परमेश्वराचे नामस्मरण करावे. बाबा म्हणतात, रामही मीच आहे, रहीमही मीच आहे, अल्लाही मीच आहे. परमेश्वर जो आहे तो सगळा एकच आहे. तुम्ही कोणत्याही देवाचे नामस्मरण करा, पण ते अगदी मनापासून करा. सर्वांनी एकमेकांविषयी आदर ठेवा, प्रेम ठेवा आणि सर्वांना परमेश्वराची जाणीव करून द्या. प्रत्येकाचा आत्म्यात परमेश्वर आहे, प्रत्येकाचा परमेश्वर हा एकच आहे. सर्व धर्म हा सत्याकडेच जात आहे असे सद्गुरू माऊली या गावात सद्गुरू माऊली भाविकांना सांगत असे. सगळेच अन्न खातात, एवढेच नव्हे तर अन्नापासून मिळणारी ऊर्जाही सर्वांना मिळते. मग मनुष्यामध्ये भेदभाव का असावा? मग मनुष्यामध्ये वादविवाद का असावा? सर्व धर्म एक समान आहे. सर्वांनी एकजुटीने राहावे, परमेश्वराचे नामस्मरण करावे आणि वादविवाद करण्यापेक्षा परमेश्वराची एकमेकांना जाणीव करून देणे हे पण खूप महत्त्वाचे आहे. परमेश्वर हा एकच आहे. बाबा सगळ्या गावोगाव फिरून भक्तांना सन्मार्गाचा मार्ग दाखवला. विश्वात्मक कार्य अजूनही कुठे थांबले नाही. तेच विश्वात्मक कार्य आपले कोकमठाणला आत्मा मालिक माऊली करत आहे आणि बाबांचा प्रभू संदेश सर्वांनी समजून घ्यावा व तो आचरणात आणावा एवढेच मी आजच्या व्हिडिओत तुम्हाला सगळ्यांना सांगत आहे. आणि आपला दुसराही रेसिपीचा चॅनल चालू होत आहे.
त्या चॅनलचे नाव उज्ज्वला होम स्टाईल कुकिंग असे आहे. तर सर्वांनी त्या चॅनलवरही जाऊन जास्तीत जास्त लाईक करावे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करावा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करावे. असे आपल्या दोन्ही चॅनलला भरभरून प्रेम द्यावे, हीच तुम्हाला माझी अगदी मनापासून कळकळीची विनंती आहे. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना आत्मा मालिक.